अंक 50 वर गेले. म्हणजे सरासरी वाढत असताना ती अगदी आपण पाहताय रिक्वायर्ड रन रेट, थोडंसं प्रेशर जे अगदी पाहायला मिळते. विकेट्स इन हँड आहेत, परंतु इथून खेळ हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. आता इथून तुम्हाला कंटिन्युअसली ते मोठे फटके खेळावे लागतील. इथूनच मॅचची सिच्युएशन अगदी गेली होती. ही गावदेवी गोराड या संघाकडे कारण की तो अटॅक अगदी भूषण काजरेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. म्हणूनच त्याच पद्धतीचा खेळ कुठल्यातरी एका फलंदाजाला करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्गवर हर्षदीप जाधव या तिसऱ्या षटकामध्ये. साइडला खेळला गेलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने डायरेक्टली हिट जर लागला असताना, तर नक्कीच त्या दिशेनेच पळावं लागलं असतं सचिन याला. बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. हलकसं प्रेशर वाढत असताना अगदी स्कोर कार्डवर चांगल्यापैकी धावा अर्जित केल्या पहिल्या इनिंगमध्ये. या इनिंगमध्ये सुद्धा त्या धावा चेज होऊ शकतात, परंतु प्रयत्न वाढवावे लागतील. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. आता फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप चांगला हा स्ट्रोक. एक आगळा वेगळा इम्प्रोव्हायझेशन, परंतु इम्प्रोव्हायझेशन संघाच्या आले कामास. सरळ चेंडूला फेकून दिलं फाईन लेग सीमारेषा पार. 6 धाबींकरिता षटकार. सहा धाबा येतात महत्वाचा. अगदी मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं या षटकाराने. चांगला स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी शफल झाले. मिडल होतं बॅट कनेक्शन नव्हतं, परंतु टॉपेज उडाला आणि थेट फाईन लेग क्षेत्रामध्ये. फुल टॉस वर झालाय. फुल टॉल वसूल. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में टर्न आणि खऱ्या अर्थाने लागोपाठ आलेले हे 2 षटकार मॅचमध्ये जान फुंकलंय. म्हणून नेहमीच मी म्हणतो क्रिकेटच्या पटलावर, की जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव निघत नाही, तोपर्यंत कुठला संघ पराभूत आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि फलंदाजाने नक्कीच या ठिकाणी हा शंख फुंकलाय, की मॅच आम्ही स्लो करणार नाहीत. कारण की शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही. घेऊया एक हलकासा डीजे ब्रेक आणि येऊया मॅचच्या दिशेने. समाप्त आणि धावफलक अगदी जाऊन पोहोचले 39. आयुष्यातील वेळ आणि क्रिकेटमधील खेळ बदलायला उशीर लागत नाही. म्हणून समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया. लागोपाठ 3 चेंडूंवर 3 मोठे प्रहार. चेंडू सीमारेषा पार. गोइंग, गोइंग ऑन. 6 पद्धतीने खेळ. फटाफट खेळण्याची मानसिकता बॅक टू द बॉलर. झेल घेण्याची संधी आहे. झेल घेतलाय. परंतु ज्या अनुषंगाने महेशाने या स्पेलमध्ये जी बॅटिंग केली ना ती सर्वांनाच आवडली असावी. कारण की लागोपाठ आलेले 4 षटकार
मॅचमधील अगदी जिवंतपणा. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6.